सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादश स्कंद अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशे. ब्रह्ममाया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिले. परमधामाशी यावे श्रीपती. षष्ठात देव प्रार्थिती. यादव प्रभास तीर्था जाती. उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिले सोलीव इहपर भोग असारता. बद्धमुक्त भक्तलक्षण. एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन. 12ोध्यायी. हंस सनकोपदेश त्रयोदशात. भक्तियोग ध्यानविधी चतुर्दशात. सिद्धी विभिन्न लक्षण पंचदशात. विभूती वर्णन षोडशी. वर्णाश्रमधर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. ज्ञानकर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिले. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्य योग ज्ञानगाथा 24व्यात बोलिले. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित. निवेदिला परमार्थ 28व्या माझे. भागवत धर्म निरूपण उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात. श्रीकृष्णावतार शेवट स्वधाम गमन 31व्यात. सुरस कथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम जय जय राम.
आज भाद्रपद वद्य षष्टीसह सप्तमी शके 1947. कालचा अध्याय आपण पाहिला, ज्यामध्ये सगळ्या यदुकुळाचा संहार होता त्या ठिकाणी. आता यदुकुळाचा संहार विशेष आपल्याला म्हणजे काय, एकाला आपल्या मनाला एक चटका लावून जातो. घरामध्ये असणारे भाऊ भाऊ काका पुतणे हे सगळे एकमेकाशी भांडत आहेत आणि ते दृश्य आपण स्वतः डोळ्याने पाहू शकत नाही. आणि भगवान श्रीकृष्ण हे स्वस्थपणे ते सगळे पाहत आहेत, कारण ते निरीच्छ आहेत, ते अनासक्त आहेत. त्यांना कोणाशी प्रेम नाही आणि कोणाशीही वैर नाही. ज्यांच्या मनामध्ये वैरभाव येतो, ज्यांच्या मनामध्ये प्रेमभाव येतो आपल्या दुसऱ्यांबद्दल, की हा माझा हा दुसऱ्याचा, त्याच्या ठिकाणी द्वैत आहे. पण संत जे आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये असं अचळ म्हणजे त्यांची जी शांत वृत्ती असते ती कशानेही ढळत नाही. मग राग असो, द्वेष असो, प्रेम असो, मान असो, सन्मान असो, कुठल्याही परिस्थितीमध्ये ते शांत चित्त असतात. अर्जुना समत्व चित्ताचे, अर्जुनाला सांगितलं समत्व चित्ताचे काय असतं हे त्या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या सांगितलेलं आहे. आता आपल्याला पाहायचं ते भगवंताचे स्वधामगमन. अनेक ग्रंथामध्ये, गीतेमध्ये प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. उपजेते नाशे, नाशे ते पुनरुपी दिसे, घटिका यंत्र जैसे. घटिका यंत्र जसं असतं ती वाळू असते, एका बाजूने ती वाळू खाली पडत जाते ते, आणि ते पूर्ण पडली की वरचं रिकाम होतं खाली ते भरल्या जातं. पुन्हा उलटं केलं की पुन्हा तीच वाळू पडत राहते. हे जसं आहे घटिका यंत्रासारखं, तसं उपजेते नाशे, जो जो या ठिकाणी जन्माला आला त्याचा नाश, त्याचा मृत्यू होणारच आहे. असो ऐसे सगळे गेले परंतु एकची राहिले. कोण राहिलं? जे स्वरूपाकार झाले, जे देहातीत झाले तेच फक्त या ठिकाणी राहिले. आणि म्हणून आपल्याला समर्थसुद्धा सांगतात, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. आता हे सगळं सांगितल्यानंतर सगळं आपल्याला माहीत आहे, पण हे जेव्हा आपण वाचतो भगवान श्रीकृष्णाचं, त्यांचे पुत्र आहे सांब आहे, बाकीचे जे मुलं आहेत प्रद्युम्न आहे, हे सगळे जे आहेत ते एकमेकामध्ये भांडत आहेत, हे पाहिल्यावर मात्र आपल्यालासुद्धा थोडंसं वाईटच वाटतं त्या दृष्टीने. आता या स्वधामगमन जे आहे भगवंताचंच, भगवंत परमधामाला कसे गेले आणि ते खरोखरच गेले का, असे प्रश्न साधकाच्या मनामध्ये निर्माण होतात. आठ तत्रागमत ब्रह्मा भवान्याश्च समं भवः, महेंद्र प्रमुखा देवा मुनय सप्रजेश्वरः. आता त्या ठिकाणी प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी भगवंताचा स्वधामगमनाचा आता आपल्या दृष्टीने त्यांचा मृत्यू म्हणता येईल, पण सगळ्या लौकिकाच्या म्हणजे परमार्थाच्या दृष्टीने ते आता परत परमधामाला चालले, आपल्या धामाला ते परत झाले, कारण ते तिथून आले होते आणि तिथे ते परत चालले. आणि त्यांच्यासाठी ही लीला आहे, पण आपल्यासाठी मात्र चटका लावून देणारी आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेव, शिव पार्वती, इंद्र, प्रजापती, मुनी, पितर, गंधर्व, चारण, अप्सरा, यक्ष, राक्षस, किन्नर, खूप मोठी यादी जवळपास पहिल्या 4 श्लोकामध्ये दिलेली आहे. हे सगळे त्या ठिकाणी आले आणि त्यापैकी प्रत्येकजण द्रष्टुकामा भगवतो निर्याणम परमोत्सुकः. दृष्टुकामा, ते दृश्य डोळ्याने पाहण्याच्या इच्छेने त्या ठिकाणी आले आणि निर्याणम परमोत्सुकः, भगवंताचं निर्याण होत आहे आणि त्याबद्दलची एक उत्सुकता, कुतूहल, आणि ते कसं असेल, भगवंत कसे परमधामाला जातील हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी आले. आता सगळे एकत्र आले, पण सगळ्यांच्या मनामध्ये हे एकच होतं की भगवंताच्या आत्तापर्यंत ज्या लीला आहे त्याचं ते श्रवण कीर्तन करत होते. गायंतश्च गृणंतश्च शौर्य हे कर्म आणि जन्मच. या ठिकाणी जन्म घेतल्यानंतर त्याने काय काय लीला केल्या हे सगळं आता ते एक दुसऱ्याला सांगत होते. बभृषू पुष्पवर्षाणी, बभृषू म्हणजे पुष्पांचा वर्षाव, पुष्पांचा वर्षाव होऊ लागला. जसं आपण पाहतो एखाद्या कार्यक्रमामध्ये वरून हेलिकॉप्टरने पुष्पवर्षाव होतो, तसं या ठिकाणी वलिभीर नभा, आकाशामध्ये अनेक विमान एकत्र आले आणि त्यातून पुष्पवृष्टी होऊ लागली. कुर्वंत संकुलम राजन भक्त्या परमया युता, ते भगवंतावर पुष्पवर्षाव करीत होते. आता भगवंत आपण कालच्या अध्यायात पाहिलं की त्या ठिकाणी त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत, त्यांच्या पायाला तो बाण लागलेला आहे आणि काही रक्त निघत असेल, तो व्याध त्या ठिकाणी आला, त्या व्याधालासुद्धा त्यांनी मुक्ती दिलेली आहे. आता 2-3 गोष्टी या सगळ्यांमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं. आता इथं भगवंत काय म्हणतात की कृष्णाने आपल्याच
विभूती रूप असणाऱ्या ब्रह्मदेवांना, म्हणजे सगळ्या देवता आहेत त्या भगवंतापासूनच निर्माण झाल्या, आपल्याच विभूती आहेत, आणि त्यांना पाहून स्वतःला आत्मस्वरूपामध्ये स्थिर केलं. सगळ्यांना पाहिलं, कोण कोण आलं काय नाही ते सगळं पाहिलं, पण स्वतः आपल्या आत्मस्वरूपामध्ये मी कोण, माझा आत्मा आणि परमात्मा, ते आपल्याला जसं सांगतात तसंच त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि आपले डोळे बंद केले. पद्मनेत्रे न्यमीलयत. पद्मनेत्रे, पद्माप्रमाणे नेत्र असणारे पद्मलोचन अशा भगवंताचे ते नेत्र बंद झाले. आता भगवंताचा जो विग्रह आहे, या सगळ्या श्रेष्ठ मुनींनी, यक्ष, चारण, राक्षस ही सगळ्या मंडळी त्या ठिकाणी आलेली होती. त्याने जो श्रीविग्रह भगवंताचा पाहिला, त्या उपासकांच्या, जसं आपण अष्टांग योग म्हणतो, धारणा, ध्यान, समाधी, त्याची धारणा आणि ध्यानासाठी ते भगवंताचं परममंगल रूप जो आहे त्याचा आश्रय प्रत्येकाने घेतला. आणि म्हणून अग्निमय योगधारणेने आता भगवंतानी तो न जाळता ते आपल्या धामाला निघून गेले. आता ते न जाळता परमधामाला निघून गेले. आता अशीच कथा आपल्या भोळारामांची सुद्धा आहे. समर्थांच्या चरित्रामध्ये येते भोळाराम असं म्हणतात की मला भगवंताचा म्हणजे समर्थांचा स्पर्श झालेला आहे आणि आता मी अग्नीला समर्पण होणार नाही. माझा मृत्यू असा होईल की जशी सीता त्या जमिनीमध्ये गेली तसा माझा मृत्यू व्हायला पाहिजे, अशी त्यांची समर्थांजवळ प्रार्थना आहे. आणि तशीच जमीन दुभंगली आणि भोळाराम त्यामध्ये आतमध्ये गेला असं आपलं ग्रंथ सांगतात. तसंच अजून काही ठिकाणी असा उल्लेख येतो की आता या ठिकाणी न जाळता ते परमधामाला गेले. यामधलं एक चांगलं उदाहरण म्हणजे काय, आपल्या मुक्ताबाईंचं चरित्र. मुक्ताबाईंचा जन्म, ही चारही भावंडे जे आहेत ते आपेगाव म्हणजे पैठणच्या जवळ असणारे आपेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई, सगळ्यात लहान मुक्ताबाई. अश्विन शुद्ध प्रतिपदा, आता नवरात्र येणारच आहे, त्या दिवशी पहिला दिवस जो आहे तो आदिशक्ती मुक्ताबाईंचा जन्माचा दिवस त्या प्रगट झाल्या आपेगाव येथे सन 1279 आणि पूर्ण त्यांचं आयुष्य किती होतं तर फक्त 18 वर्षाचं. मुक्ताबाई सगळ्यात लहान. आणि त्यांनी जी समाधी घेतली ती आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये कोथळी नावाचं गाव आहे, कोथळी वस्ती आहे, मुक्ताईनगर आज त्या गावाला म्हणतात. त्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली असं म्हणण्यापेक्षा त्या भगवंतामध्ये कशा विलीन झाल्या ते सुद्धा पाहण्यासारखं आहे. एक वीज चमकली आणि ती वीज चमकताना सगळ्यांनी पाहिली आणि क्षणार्धात ती वीज अदृश्य झाली. आता तो किती क्षण असेल, तेवढ्या क्षणामध्ये समोर भगवंताचं नामसंकीर्तन करणाऱ्या मुक्ताबाई त्या विजेमध्ये सदेह वैकुंठाला गेल्या. तसंच या ठिकाणी एक श्लोकसुद्धा येतो की जेव्हा भगवान परमधामामध्ये प्रवेश करू लागले तेव्हा सगळेजण त्या ठिकाणी, आता देवसुद्धा आहे, ब्रह्मदेवसुद्धा आहे, प्रत्यक्ष ही सगळी मंडळी त्या ठिकाणी ते डोळ्यात तेल घालून पाहत आहेत. आपल्याला हा सोहळा पाहायला मिळणार आहे. आणि तरी पण ते हा सोहळा पाहू शकले नाही. कारण काय, सौदामन्या यथाकाशे यांत्या हित्वा भ्रममंडलम. सौदामन्या म्हणजे सौदामणी म्हणजे वीज ज्याप्रमाणे आकाशात चमकते, गडगडाट होतो, थोडाफार आवाज येतो आणि आकाशामध्ये एकदम वीज चमकून जाते. एखादा क्षणभर ती वीज चमकते आणि लगेच ती अदृश्य होते. गतिर्न लक्षते मर्त्यैस तथा कृष्णस्य दैवतैहि. त्याप्रमाणे कृष्णांचा विग्रह, कृष्ण स्वतः त्या आपल्या धामातील प्रवेश जो त्याने केला आणि हे कोणतेही देव त्यांना पाहू शकले नाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देवता त्या ठिकाणी होत्या, पण ती गती पाहून त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं आणि ते त्या भगवंताची स्तुती करू लागले आणि पुन्हा आपापल्या धामाला गेले. आता हे परीक्षित राजाला शुकदेव या ठिकाणी सांगत आहे. आता परीक्षित राजाला म्हणतात, राजन परस्य तनुभजनम आप्य येहा माया विडंबन एवही यथा नटस्य. एखादा नट नाटकामध्ये कामं करतो आणि त्या नाटकामध्ये जे काही त्या नाटकामध्ये लिहिलेले त्याचे डायलॉग असतील ते सगळे डायलॉग त्या ठिकाणी हावभाव करून सुंदररीत्या तो सादर करतो. तोच नट दुसऱ्या नाटकामध्ये एखाद्या भिकाऱ्याचं काम करतो, एकीकडे राजाचं काम करतो, दुसऱ्या नाटकामध्ये भिकाऱ्याचं काम करतो. आता राजाचं काम केलेल्या नटाचं अभिनय आपण जेव्हा पाहतो तेव्हा खरंच तो अगदी त्याचं वैभव वगैरे सगळं असं वाटतं किती छान वैभव भोगत आहे.
दुसरीकडे भिकाऱ्याचं काम करत असताना त्याची आपल्याला दया येते. अरे किती दयनीय अवस्था याची आहे. पण मुळामध्ये तो नट जो आहे तो आपल्या स्वरूपामध्ये तो मुळामध्ये कसा आहे ते पाहणं फार महत्त्वाचं आहे. कदाचित ते नाटक झाल्यानंतर तो नट आपल्याच गावात राहत असेल तर दुसऱ्या दिवशी भाजी बाजारात पिशवी घेऊनसुद्धा भाजी विकत घेतानासुद्धा आपल्याला दिसू शकतो. मुंबई पुण्यामध्ये दिसतही असेल. त्यामुळे त्यानं त्याचं कौतुक वाटत नाही. तसं या ठिकाणी भगवंताने जन्म घेतला, तुमच्या आमच्यासारखा देह धारण घेतला, 2 हात 2 पाय हे सगळे आहेत आणि त्याने अनेक प्रकारच्या लीला त्या ठिकाणी केल्या. आणि अंतर्धान पावणे म्हणजे भगवंताची ही सुद्धा लीलाच आहे. हा सगळा त्याने अभिनय केला आणि ते आपल्या महिम्यातच स्थिर राहतात. संहत्यचात्म महिमो परतः स असते. आपल्या महिम्यातच ते स्थिर राहतात. आता ते या ठिकाणी काही गोष्टी दिलेल्या आहेत की शरणागतचं वत्सल जे भगवंताला शरण गेलेले आहेत त्यांच्यासाठी भगवंताने काय काय केलं याचं स्मरण या ठिकाणी शुकदेवाने केलं. 4-5 गोष्टी फार महत्त्वाच्या. मर्तेन यो गुरुसुतम यमलोकनीतम. आपले गुरु सांदीपनी ऋषी, उज्जैनला ज्यांचा आश्रम आहे त्या सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जवळपास मी माझ्या माहितीप्रमाणे 1973-74ला मी त्या आश्रमामध्ये जेव्हा गेलो होतो. आताची गोष्ट आहे, 50 वर्ष आहे त्या गोष्टीला. पण तिथलं सौंदर्य निसर्ग पाहत असताना असं वाटतं की अजूनही बलराम, श्रीकृष्ण, सुदामा हे त्या ठिकाणी असतील असा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो. एखादं हरिण, एखादं मोरसुद्धा त्या ठिकाणी दिसतो. असं छान वातावरण आता 74-73मध्ये पाहिलेलं आहे. या गोष्टीला किती वर्ष झाली असतील पूर्वीच्या काळापासून 5000च्या वर वर्ष झाले. पण अजूनही ते दृश्य, ती कथा डोळ्यासमोर आली की आपलं मन त्या ठिकाणी तल्लीन होतं. आता भगवंताने अनेक लीला केल्या. त्या आपल्या गुरुपुत्र जो आहे, जो समुद्रामध्ये गेला, तो बुडाला होता, त्या गुरुपुत्राला भगवंताने जाऊन पुन्हा यमलोकातून परत आणलं. त्याचं शरीर शरीर जसा होता तसा त्याने परत आणला, आपल्या गुरूंच्या स्वाधीन केला. गुरुमातेने त्याचं प्रेमाने कौतुक केलं, जवळ घेतलं आणि नंतर तो पुन्हा निजधामाला गेला. आता ब्रह्मास्त्र परीक्षित राजाला शुकदेव सांगत आहेत की परीक्षिता, त्या उत्तरेच्या गर्भामध्ये जेव्हा तू होतास, गर्भाच्या अवस्थेमध्ये तू होतास, तेव्हा त्या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र सोडणं आणि ते परत घेणं ही विद्या सगळ्यांना येत नव्हती. या अश्वत्थाम्याला तेवढंच येत होतं, ती परत घेण्याची विद्या त्याच्याजवळ नव्हती. पण अर्जुनानं मात्र ही दोन्ही विद्या हस्तगत केलेली होती. पण त्या ब्रह्मास्त्राने तुझं शरीर जळत होतं, तुझा तो गर्भ आईच्या पोटात असणारा तो जळत होता. त्यावेळेस भगवंताने अगदी छोटंसं रूप घेतलं आणि त्या रूपाने ते आतमध्ये गेले, गर्भामध्ये गेले आणि त्याने तुझं रक्षण केलं. म्हणून तुझं नाव परीक्षिती किंवा विष्णुराज असं तुझं नाव आहे. एखाद्या काळाचा सुद्धा महाकाळ असणारा महाकालेश्वर म्हणजे भगवान शंकर, याच कृष्णाने आपण मागे ह्या सगळ्या कथा स्कंदामध्ये पाहिल्या आहेत. 100 असुराचं आख्यान जेव्हा आपण पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी जेव्हा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी गेले त्यावेळेस त्यांनी युद्ध केलं. ते युद्ध कोणाशी केलं तर भगवान शंकराशी केलं. शंकराशी का केलं तर या 100 असुरांनी खूप मोठी उपासना केली, भगवंतांना प्रसन्न केलं आणि त्यांच्याकडून वर मागितला की माझ्या नगरीचं रक्षण तुम्ही करावं. आणि म्हणून भगवान शंकर त्या ठिकाणी ते रक्षण करते होते. आता ज्याचं रक्षण करायचं त्याच्या नगरीचं रक्षण करण्याची माझी जबाबदारी आहे. म्हणून भगवान शंकराने या ठिकाणी श्रीकृष्णाशी सुद्धा युद्ध केलेलं आहे. आता या सगळ्या लीला असतात. आता तुम्ही म्हणा असं कसं देवादेवांचं युद्ध होतं ते फक्त आपण नाटकाला गेल्यानंतर नाटक पाहायचं आणि आल्यानंतर तो फक्त कसं होतं नाटक, त्याच्यातला भाव काय होता, कसा होता एवढं फक्त आपण लक्षात घ्यायचं. तसं या ठिकाणी आणि मग पुढे म्हणतात की व्याध जो आहे त्या व्याधालासुद्धा त्यांनी परमधामाला पाठवलं. आता ह्या व्याधाबद्दलचा विचार करा की हा व्याध कोण होता. त्याचं नाव जरा नावाचा व्याध. आता पूर्वजन्मी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा पूर्वजन्म
पहिल्या स्कंदामध्ये भगवंताचे जे अवतार आहेत त्याचं पूर्ण वर्णन, त्याची नावं दिलेली आहेत. 19वा आणि 20वा अवतार म्हणजे बलराम आणि श्रीकृष्ण, आणि 18वा अध्याय म्हणजे आपले राम, श्रीराम. शस्त्रवृतां वरहा, राम शस्त्रवृतां वरहा. त्या रामायणामध्ये हा प्रसंग येतो. रामाने वालीला मारली आणि सुग्रीवाला मदत केली, राज्यस्थापनेसाठी मदत केली. त्यावेळेस एका झाडाच्या आडून त्याने बाण मारला आणि वाली निर्जलनम. आता वालीने हा त्या ठिकाणी मरता मरता प्रश्न केला की माझा काय गुन्हा होता, म्हणजे मी तुमचं कोणतं काय वाईट केलं होतं, असा प्रश्न विचारला. तेव्हा ते सांगता की तुझा भाऊ प्रत्यक्ष असताना त्या भावावर तू चांगलं प्रेम करावं, त्याचा सांभाळ करावा. हे न करता तू त्याच्या पत्नीलासुद्धा ठेवून घेतलंस, हा सुद्धा तुझ्याकडून गुन्हा झालेला आहे. पण या अपराध, मोठे माणसं जे असतात ना, ते आपली चूक झाली की चूक लगेच ते स्वतःहून कबूल करतात आणि त्याची क्षमासुद्धा मागतात. त्याप्रमाणे ते राम त्या ठिकाणी म्हणतात की पुढील अवतारामध्ये तुला पुन्हा माझं दर्शन होईल आणि त्यावेळेस तू मुक्त होशील. आणि तोच हा व्याध, जरा नावाचा व्याध, ज्याने बाण मारला, ज्याच्यामुळे भगवंताला परमधामाला जावं लागलं, त्या व्याधालासुद्धा म्हणजे पूर्वजन्मातल्या वालीलासुद्धा त्यांनी सद्गती दिली. तसंच रामायणामधला अजून एक प्रसंग येतो, तो धोब्याचा प्रसंग रामायणातला. ज्याने सीतेवर आरोप केला, एवढी रावणाकडे राहून आली आणि त्या रामाने तिला कसं काय आपल्या घरामध्ये घेतलं किंवा ते घेणार आहेत, मी काय राम आहे का, म्हणून ते आपल्या बायकोलासुद्धा रावतात. जी बायको एक दिवस कुठेतरी बाहेर होती रात्रभर, आणि ती जेव्हा घरी आली तेव्हा त्याने तिचा स्वीकार केला नाही धोब्याने. आता धोब्याने आक्षेप घेतला म्हणून राजा जो आहे, प्रजेमधल्या कोणीही आक्षेप घेतला तर राजाचं कर्तव्य आहे त्या आक्षेपाचं काय, एक तर आक्षेप असेल तर खोडून काढा आणि खरं असेल तर ते मान्य करा. हे राजाचं आहे त्या काळातलं, आताच्या राजाचं नाही सांगत मी. आणि मग त्याने ते कबूल केलं आणि मग ते म्हणतात की हा जो धोबी आहे तोच धोबी पुढे मथुरेमध्ये जेव्हा बलराम, श्रीकृष्ण आणि गोप घेऊन त्या ठिकाणी गेले, बरोबर वसुदेवसुद्धा होते, त्या काळामध्ये त्या ठिकाणी तो धोबी जो आहे त्याची तिथे भेट झाली. आता धोब्याला पाहिलं, आता हे सगळे गोपाळ खेड्यातून आलेले, कपडे असे ढिले ढाले कपडे, खराब कपडे, काही फार चांगले असे कपडे नव्हते. राजाच्या वस्तीमध्ये गेल्यानंतर चांगलं दिसायला पाहिजे असं काही नव्हतं. म्हणून यांच्या डोक्यात आलं की अरे हा धोबी आहे, याच्याकडे चांगले चांगले कपडे दिसतात, याला तर कपडे मागून घेऊ. त्याने ते दिले नाही आणि भगवंताने आपल्याच हाताने एक त्याच्या थोवडीत मारल्याबरोबर त्याचं मस्तक जे आहे ते धडाचं वेगळं झालं. म्हणजे त्या धोब्याचासुद्धा त्या ठिकाणी उद्धार केला, पूर्वजन्मेचा रामायणातला जो धोबी होता त्याचा. आणि आता अजून एक, आता हा म्हणजे संदर्भच आला आहे म्हणून ती एक गोष्ट सांगून देतो. रामाच्या चरित्रामध्ये, रामावतारामध्ये आणि कृष्णावतारामध्ये काय थोडासा फरक आहे तो लक्षात घ्या. रामावतारामध्ये रामसीता विवाह झालेला आहे, सीता रामाची पत्नी आहे आणि ती पत्नी जी आहे ती रावणाने पळून नेली. आता पूर्ण रामायण आपल्याला त्यातलं माहिती आहे. आता कृष्णावतारामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणजे असं त्यांचा स्पष्ट काही उल्लेख नाही, पण शिशुपालाला जेव्हा त्या ठिकाणी ती रुक्मिणी द्यायचं ठरलं, त्या रुक्मिणी हे सगळं ठरवलं, तेव्हा शिशुपालाशी लग्न होण्याच्या आधीच रुक्मिणीने जे पत्र पाठवलं होतं त्याप्रमाणे भगवंताने तिथे जाऊन रुक्मिणीचं हरण केलं आणि तिला ते घेऊन गेले. म्हणजे ते म्हणतात मागच्या अवतारामध्ये तू माझ्या पत्नीला पळवलं आहे, आता तू तुझी पत्नी जी होणार होती तिलाच मी पळवलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये एक 9व्या अध्यायामध्ये छान ओवी येते, कृष्ण विष्णू हरी गोविंद. 4 नावं आहेत पहा, कृष्ण विष्णू हरी गोविंद. या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य नाम. कृष्ण विष्णू हरी गोविंद. कृष्ण म्हणजे आपल्याला माहिती आहे, विष्णू माहिती आहे, गोविंद म्हणजे ज्यांनी गाईचं पालन केलं, गोविंद नाव त्यानं त्यामुळे पडलं. अनेक गायींचं त्याने रक्षण केलं, पालन केलं आणि त्यांच्या मागे ते लहानपणी त्या गाईचं शेपूट धरून ती गाय धावायला लागली की हे सुद्धा फरफटत तिच्या मागे धावत जायचं.
आणि हरी जो आपल्या चित्ताचं हरण करतो, जे आपल्या पूर्वकर्म जे पाप असेल त्याचंसुद्धा आपल्यापासून तो सोडवतो, तो हरी. आणि या 4 नावांचे कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामाचे निखळ प्रबंध याचं आणि त्यांच्या चरित्राचं जे उदंड गान करतात, आत्मचर्चा विशद उदंड गाती, ते माझे भक्त आहेत. आता या ठिकाणी या व्याधालाही त्यांनी सदैव व्यंकटला पाठवलं आणि मग आता एक प्रश्न त्या ठिकाणी म्हणतात, आता ते स्वतःच्या रक्षणाला असमर्थ होते का? म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्या व्याधाने बाण मारला, तो बाण काढून टाकला असता आणि मनात आणलं असतं तर हे काही परमधामाला गेलेच नसते. वय जरी 125 वर्ष असतं तरी ते तेवढेच तरुण दिसत होते. म्हातारपणाची कुठलीही कळा त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती. आदरम मधुरम हे जे आहे मधुराष्टकं, त्यामध्ये लिहिलेल्या प्रत्येक शब्दाप्रमाणे भगवंताचा श्रीविग्रह होता. आता तेच आमच्या एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या एकनाथजी भागवतामध्ये काही गोष्टी खूप छान सांगतात. आपण मागेच अध्याय पाहिली, यज्ञपत्नींवर कृपा. भगवंतांना भूक लागली, दुपारची वेळ आहे, शिदोरे आणलेले नाही, त्यामुळे ते आपल्या मित्रांना सख्यांना त्या ठिकाणी पाठवतात. बाजूलाच कुठेतरी एक यज्ञ चालू आहे, तिथे जाऊन काहीतरी अन्न मागून आणा आणि त्यांना सांगा कृष्णाला भूक लागली आहे. ही कथा आपण ऐकलेली आहे. आता यावर एकनाथ महाराजांनी खूप छान ओवी लिहिली. ते म्हणतात की त्या यज्ञ पत्नींवर कृपा करायची म्हणून मी यांना तिथे अन्न आणण्यासाठी पाठवलं. आता ते म्हणतात माझ्या ठिकाणी त्या अन्नाची काय कमतरता होती का काय? अन्न काय कमी होतं काय माझ्याजवळ की त्यांच्याकडून जाऊन मागून आणायचं? दुसरीकडे ते म्हणतात की अर्जुनाचे घोडे मी धुतलेले आहेत. आता घोड्याला खरारा करणं अर्जुनाचा म्हणजे एखाद्या नोकराने मालकाच्या वाहनाचं सगळं म्हणजे पाणी टाकून छान गाड्या बिड्या पुसून ठेवायच्या, सकाळी उठलं की आणि मग मालक बसले की ती गाडी घेऊन जायची. असं तर ड्रायव्हर करतो. तसं मी सगळं आयुष्यभर केलं तर मला काय मी त्या अर्जुनाचं काही देणं लागत होतं का? असे खूप चांगले प्रसंग त्यामध्ये दिलेले आहेत. ते मुळामध्येच खूप वाचावे आपण सगळ्यांनी आणि त्याचा आनंद घ्यावा. आता इथे म्हणतात की संपूर्ण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ज्याच्या हातामध्ये आहे त्याला घोड्याचा खरारा मारण्याची काही गरज आहे का? त्याला त्या यज्ञपत्नींवर कृपा करायची म्हणून ते त्यांनी अन्न त्यांच्याकडून मागवलं होतं. म्हणजे त्यांचं प्रत्येक कर्तव्य आहे ते अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून आत्मनिष्ठ जो योगी आहे त्याने या शरीरामध्ये गुंतून न राहता, या शरीराच्या बंधनामध्ये न राहता स्वतःच्या आत्मस्वरूपात स्थित राहावे हे दाखवण्यासाठी भगवंताने हे परमधामागमनाची लीला केलेली आहे. नैच्छत प्रणयतु वपुरत्र शेषितम मर्त्येन किं स्वस्थगतीम प्रदर्शयन. मर्त्येन किं स्वस्थगतीम म्हणजे मृत्यूशय्यावर असलेल्या माणसाने किती शांतपणे मरण आपलं स्वीकारावं हे दाखवण्यासाठी भगवंताने ही लीला केलेली आहे. असा आदर्श लोकांपुढे त्यांनी निर्माण केला. आणि यद यद आचरिते श्रेष्ठ तत्तत देवेतरो जनाः. अर्थात हे सुद्धा भगवंताचंच वचन आहे आणि भगवंताने आपलंच वचन पुन्हा या ठिकाणी खरं करून दाखवलेलं आहे. य एता प्रातुरुत्थाय कृष्णस्य पदवीं परां प्रयतः कीर्तयेत भक्त्या ताम एवाप्नोत्यम अनुत्तमाम. आता हा 14वा श्लोक या ठिकाणचा आहे. असं म्हणतात की हे जे 14 श्लोक आहेत भगवंताच्या परमधामगमनाचे जे 14 श्लोक आहेत याचा उच्चार, याचं वाचन रोज सगळ्यांनी करावं. जो पुरुष प्रातःकाळी उठून भगवान श्रीकृष्णांच्या परमधामगमनाच्या या कथेचे एकाग्रचित्तेने भक्तिपूर्वक कीर्तन करेल, वाचन करेल, दुसऱ्यांना सांगेल, त्याला भगवंतात तेच श्रेष्ठ पद प्राप्त होईल. आपण करुणाष्टकापर्यंत तीही साधनाचे बहु कष्ट केले. म्हणजे एवढं सगळं कष्ट करायची गरज नाही, पण हे 14 श्लोक जरी रोज वाचले तरी ते प्राप्त होईल भगवंताचं पद. आता इथे दारुकाची आठवण झाली शुकदेवाने. शुकदेव म्हणतात दारुको द्वारकामेत्य वसुदेवाग्र सेनयोः. मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं दारुक हा भगवंताच्या गळ्यातील तुळशीच्या माळेचा सुगंध घेऊन त्यांच्या मागे मागे भगवंत कुठे असं पाहत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते पिंपळाच्या झाडाखाली असलेलं पाहिलं. हा आपण कालच पाहिला. आता त्या दारुकाला भगवंताने सांगितलं होतं की तू आता
या ठिकाणी न राहता तू आता पुन्हा त्या द्वारकेला जा आणि ही सगळी कथा बलरामांचा देहत्याग जो आहे तो आणि माझं सगळं हे सगळं कथा ही सगळी जाऊन तिथे सांग. वसुदेव, उग्रसेन या सगळ्यांना साष्टांग नमस्कार करून त्याप्रमाणे दारुक त्या ठिकाणी गेले आणि त्यांना सगळ्यांना ही गोष्ट सांगितली. त्यांच्या चरणावर आपल्या अश्रूंचा अभिषेक करत ही कथा मोठ्या कष्टाने दारुकाने त्यांना सांगितली. आता परीक्षितला शुकदेव सांगतात, त्याने यादवांच्या विनाशाचा सर्व वृत्तांत सांगितलं. कसं झालं, ती लढाई कशी झाली, तो एरका नावाचं ते गवत आणि त्याच्या आधी सगळे शस्त्र, बाण, तलवार हे सगळे तुटून पडले. इतके ते एकमेकांशी लढत होते. भगवंतांनी जाऊन त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला, पण ते सुद्धा निष्फळ झाले, कारण ते सुद्धा सगळे मदिरा प्यालेले असल्यामुळे विवेकहीन झाले आणि तेच पुन्हा भगवंताच्या मागे लागले त्यांना मारण्यासाठी. ही सगळी कथा त्या ठिकाणी जाऊन सांगितली आणि ते सगळं ऐकून त्या द्वारकेच्या सभेमध्ये जे लोक उपस्थित होते, जे स्त्रिया, जे पुरुष होते, वृद्ध होते, ते सगळे ते ऐकूनसुद्धा त्यांना खूप मोठा शोक झाला आणि काही नंतर एक सगळं प्रसंग ऐकून मूर्छितसुद्धा झाले. व्यसव शेरते यत्र ज्ञातयो म्रंत आननम. आता इथपर्यंत हा प्रवास झाला. आता पुढच्या श्लोकामध्ये देवकी रोहिणी चैव वसुदेवस्तथा सुतौ कृष्णरामा व पश्यंतः शोकार्ता विजहू स्मृतीम. श्रीकृष्णांच्या वियोगाने व्याकुळ झालेले ते सगळे लोक ही सगळी कथा ऐकून आपलं कपाळ बडवून घ्यायला लागले आणि खूप दुःखाने असं दुःख त्यांना झालं आणि त्यांचे बांधव जे होते ते त्या ठिकाणी निष्प्राण होऊन पडले होते. हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा हे सगळे त्या ठिकाणी आले. कोण कोण आलं ते सांगतात. देवकी, रोहिणी, वसुदेव. देवकी माता त्या ठिकाणी आली. रोहिणी माता बलरामांची आई आपण म्हणतो आणि ही वसुदेवांचीच पत्नी आहे, पहिली पत्नी वसुदेवांची. वसुदेवांच्या 8 पत्नींचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, म्हणजे श्रीमद्भागवतामध्ये अन्यत्र अध्यायामध्ये केला आहे. त्याचप्रमाणे भगवंताचे पुत्र आता वसुदेव देवकी म्हणतात की आपले पुत्र श्रीकृष्ण आणि बलराम यांना ते शोधत ते त्या ठिकाणी आले, पण आपले पुत्र न दिसल्यामुळे अपश्यंतः लोकार्ता विजहू स्मृतीम. त्यानं ते त्या शोकानेच बेहोश झाले हे सगळे, म्हणजे आईवडील, रोहिणी आहे. आता पुढे प्राणांश्च विजहुस्तत्र भगवत विरह आतुराः. भगवत विरह आतुरा, भगवंताच्या विरहाने आतुर झालेले ते त्यांनी काही जणांनी तिथेच स्वतःचे प्राण सोडले आणि काही स्त्रियांनी त्या ठिकाणी जेवढे मृत झालेले होते त्यामध्ये आपले आपले पती कुठे त्या ठिकाणी त्यांचा देह पडला असेल ते शोधलं, त्यांना ओळखलं आणि त्यांना हृदयाशी धरून ते विलाप करू लागले आणि त्यांच्याबरोबरच चितेवर चढल्या. त्या स्त्रिया ज्या होत्या ज्यांचे पती त्या ठिकाणी मरण पावले त्यांच्याबरोबर त्या सती गेल्या. आता बलराम जे आहेत, मागच्याच अध्यायामध्ये बलरामांचा सुद्धा श्लोक आला होता. राम समुद्र वेलायाम योगम आस्थाय पौरुषम तत्याज लोकम मानुष्यम आत्मनी. बलरामाने हे सगळं पाहिलं आणि स्वतः समुद्राच्या काठी जाऊन बसले आणि तिथे बसून परमात्म्यामध्ये आपला आत्मा विलीन करून घेतला. त्यांचं शरीर तिथेच पडलं आणि ते परमधामाला गेले. आता बलरामांच्या ज्या पत्न्या होत्या त्या ठिकाणी आल्या, बलरामानं पाहिलं आणि त्यासुद्धा त्या ठिकाणी शोक करू लागल्या. आता काही स्त्रियांनी आपल्या पतींचे प्रेत ओळखली आणि त्यासुद्धा शोक करू लागल्या. बलरामांच्या पत्नीने तर त्यांना कवटाळलं आणि वसुदेवाच्या काही पत्नी होत्या त्यानेसुद्धा त्यांच्या शवाला घेऊन भगवंताच्या सुना, भगवंताच्या पुत्राच्या पत्नी या सगळ्या सुना या ज्या आहेत त्यांनीसुद्धा आपापल्या पतींच्या शरीराला कवटाळलं आणि त्यांच्या देहासह त्यांनी अग्निप्रवेश केला. आता हे सगळं लिहित असताना या ठिकाणी अजून एक वाक्य महत्त्वाचं येतं. कृष्णपत्न्यो अविषन्नग्नी रुक्मण्याद्यास्त तदात्मिका. आता यामध्ये रुक्मिणीसुद्धा होती. भगवान श्रीकृष्णांच्या रुक्मिणी इत्यादी राण्या त्यांच्या ध्यानात मग्न होऊन अग्नीमध्ये प्रविष्ट केल्या, त्याने अग्नीमध्ये प्रवेश केला. आपण राजस्थानचा इतिहास पाहतो. राजपूत स्त्रियांनी केलेला जोहार जो आहे त्याच्या कथा जर आपण पाहिल्या तर हेच आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं.
आता स्कंद 4 ज्यामध्ये सतीचं आख्यान दिलेलं आहे. सती म्हणजे आपल्या वडिलांच्याकडे ती जाते. भगवान शंकरांना त्यांची परवानगी नाही, पण त्याच्या विरुद्ध जाऊन ती त्या ठिकाणी जाते. कणखल नावाचं क्षेत्र आज त्या ठिकाणी आहे. ऋषिकेशला हरिद्वारला आहे कणखल क्षेत्र. त्या ठिकाणी हा सतीचा तो मंडप आहे, ज्या ठिकाणी त्यांनी देह अग्नीमध्ये विसर्जन केला. यज्ञमंडप आहे, सगळ्या मूर्ती त्या ठिकाणी आहेत. आणि अगदी बाहेर प्रवेशद्वाराजवळ आता आम्ही जेव्हा गेलो होतो 1-2 वर्षापूर्वी, तिथे भगवान शंकरांचा खूप मोठी मूर्ती आहे. त्यांनी या सतीचं शरीर आपल्या हातावर घेतलेलं आहे आणि ते असं विलाप करीत आहेत, असं ते चित्र आहे. तर त्या ठिकाणी तसं त्या रुक्मिणीनेसुद्धा जसं त्या सतीने अग्नीमध्ये प्रवेश केला आणि ती सती पुढे हिमालय आणि मेनकाची कन्या म्हणून पार्वती झाली आणि तिने शंकराशी विवाह केला. हे भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह ज्या ठिकाणी झाला, त्रियुगी नारायण नावाचं जे मंदिर आहे ते सुद्धा त्याच ठिकाणी आहे हिमालयामध्ये. 10-12 वर्षापूर्वी आमच्या प्रल्हाद महाराजांच्या पादुका घेऊन जेव्हा आम्ही गेलो होतो, त्यावेळेस जे बरोबर होते त्यांना आठवत असेल, त्या मंदिरामध्ये आपण गेलो, तिथे दर्शन घेतलेलं आहे. आता अर्जुन जो आहे, बंधूनाम नष्टगोत्राणाम अर्जुन सा सांप्रदायिकम हतानाम कारयामास यथावत अनुपूर्वशः. आता अर्जुन त्या ठिकाणी आहे. आपला प्रियतम आणि सखा असणाऱ्या भगवंताच्या वियोगाने सैरभर झाला अर्जुन. आता अर्जुनाने गीतेमध्ये सांगितलेल्या सगळ्या उपदेशाचं स्मरण करून आपलं मन सावरलं. म्हणजे काही ना काही आता श्रवण केल्याचे फळं क्रिया पालटे तत्काळ, तिथे त्याने अर्जुनाने हे दाखवलं. आणि आपण कितीही पारायण केलं तर क्रिया पालटतो तो होतं नाही, कारण ते पारायण फक्त पारायण होतं. पण आमचे गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की वडिलांचं पत्र आल्यानंतर ते एकदाच वाचून मुलगा काही फाडून फेकत नाही, पण त्या पत्रामध्ये दिलेला उपदेश तो मुलगा 4-4दा वाचतो आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे एक पारायण झालं की दुसरं पारायण, दुसरं झालं की तिसरं, असं जवळपास आता आम्ही या योजनेमध्ये आता 88-89वा पारायण सध्या सुरू आहे. आता या सोमवारी ते अर्पण होणार आहे समर्थांच्या चरणी. तर ते पारायण करत असताना आपल्यामध्ये किती फरक पडला आहे, आपल्यामध्ये किती बदल झाला, हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. द्वारकाम हरिणा त्यक्ताम समुद्रो अप्लावयत क्षणाम वर्जयित्वा महाराज श्रीमद्भागवत आलयम. अर्जुनाने त्या ठिकाणी असणारे जे आपले वंशज आहेत, वंशामधले जे आहेत, मृत आहेत, त्यांची अंत्यक्रिया त्या ठिकाणी विधीपूर्वक केली. आता भगवंताने जसं सांगितलं त्याप्रमाणे समुद्राने ही द्वारका जी आहे, भगवंताचं निवासस्थान सोडून, लक्षात घ्या, भगवंताचं निवासस्थान सोडून सगळी द्वारका नदी एका क्षणामध्ये समुद्रामध्ये बुडवून टाकली. आता जसं काही संशोधन होत आहे त्याप्रमाणे भगवंताचं निवासस्थान असणारं तो द्वारकेचा महल समुद्रामध्ये अजूनही आहे असं सांगतात. काही 1-2 वर्षापूर्वीच आपले पंतप्रधान आदरणीय श्री मोदीजी हे त्या ठिकाणी ते सगळं ध्यानाला आतमध्ये जाऊन बसलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन. तर भगवान श्रीकृष्ण नित्यम सन्निहितस्तत्र भगवान मधुसूदन हा. तर असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आजही द्वारकेत आहेत. स्मृत्या शेषा शुभहरम सर्व मंगलम. अजूनही भगवंत त्या ठिकाणी सदैव निवास करतात आणि ते स्थान म्हणजे केवळ आपलं पाप ताप नाहीसे करणारे आहे आणि सर्व मंगलाचं मंगल करणारं असं ते स्थान आहे. आमचे आदरणीय डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्या प्रवचनामध्ये ते नेहमी सांगतात, पंढरपूरला गेल्यानंतर फक्त 3 गोष्टीकडे लक्ष द्यायचं. ती म्हणजे चंद्रभागा नदी, त्या चंद्रभागा नदीच्या वाळवंटामध्ये त्या काठावर असणारं पुंडलिकाचं मंदिर आणि विटेवर उभे असणारा पांडुरंग. या 3 गोष्टीच मनामध्ये साठवायच्या. या 3 गोष्टींचं चिंतन करायचं आणि परत यायचं. ती खरी पंढरपूरची यात्रा आहे. त्याच्या व्यतिरिक्त 4थ्या गोष्टीचं चिंतन तुम्ही केलं तर तुमचं मन खरोखरच दुःखी होणार आहे. आपणच घेतलेला हार पुन्हा बाहेर आला, पुन्हा त्या दुकानात गेला, पुन्हा दुसरा माणूस तोच हार विकत घेतो, पुन्हा तो पांडुरंगाच्या चरणी अर्पण होतो. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. मनोभावे जर नमस्कार केला तर साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूच लागली, सुगम पंथे देऊन घाली जेथेल तेथे. तसे या ठिकाणी सांगतात. आजही
या द्वारकेमध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. सर्व मंगलाचे मंगल करणारे ते भगवंत त्या ठिकाणीच आहेत. आता पुढे ज्या स्त्रिया, वृद्ध, मुलं जी वाचली होती तेव्हा भगवंताच्या आदेशाप्रमाणे त्या दारुकांनी त्या सगळ्यांना अर्जुनाबरोबर इंद्रप्रस्थाला पाठवले. आणि अर्जुनाने त्या ठिकाणी सगळ्यांची चांगली व्यवस्था लावली यथायोग्याची. अनिरुद्धाचा पुत्र, अनिरुद्ध आपण म्हणजे उषा अनिरुद्ध, अनिरुद्धाचा पुत्र म्हणजे वज्रनाभ, याला त्या ठिकाणी आपला राजा केलं, राज्याभिषेक केला. वज्रम तत्राभ्यसेचयत श्रुत्वा सुरद्वदम राजन अर्जुनात ते पितामहा तांतु वंशधरम कृत्वा जगमोह सर्वे महापथम. आता राजाला, परीक्षित राजा सांगत आहे, तुझ्या आजोबांना अर्जुनाकडून यादव संवार झाला हे समजलं. आता मगाशी जो प्रसंग होता तो, की अर्जुनाला पहिल्या स्कंदामध्ये जे सांगितलं की भगवंत तिकडे निघून गेले द्वारकेला आणि बराच काळ झाला पण भगवंताकडून काहीच माहिती मिळाली नाही. म्हणून या पांडवांनी, युधिष्ठिराने आपला भाऊ अर्जुन याला द्वारकेकडे पाठवले. आता द्वारकेला अर्जुन गेल्यानंतरसुद्धा बराच काळ, जवळपास 5-6 महिने झाले, पण काहीच समाचार नाही. अर्जुनसुद्धा परत आला नाही. म्हणून त्याला शंका येत होत्या. शंका येत असताना तिथे अनेक प्रकारचे उत्पात होऊ लागले, अपशकुन होऊ लागले. आणि मग अर्जुनसुद्धा त्या ठिकाणी आला रथात बसून. पण अर्जुनाच्या चेहऱ्यावर मात्र दुःख दिसत होतं. अर्जुन म्लान झाला होता. नेहमीचं वीरश्री त्याच्या ठिकाणी काही दिसत नव्हती. आणि म्हणून युधिष्ठिराने जे प्रश्न विचारले, म्हणजे पहिल्या स्कंदामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 6व्या-7व्या अध्यायामध्ये हा भाग येतो. युधिष्ठिराने जे प्रश्न विचारले ते फार महत्त्वाचे आहे. म्हणजे धर्माच्या प्रमाणे वागत असताना तुझ्याकडून काही चूक झाली का? आपल्या घरी आलेल्या अतिथींचा सत्कार करण्यामध्ये तू काही कमी पडलास का? द्वारकेमध्ये गेल्यानंतर तुझं यथोचित स्वागत करण्यामध्ये त्या लोकांनी काही कसर केली का? भगवंत सुरक्षित आहेत की नाही? वसुदेव, देवकी हे सगळे कसे आहेत? भगवंताचे पुत्र आहेत ते कसे आहेत? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारले. म्हणजे आपल्या धर्माने अधिष्ठित जे जे कर्म आपल्याला करायचे पाहिजे ते आपण न करता आपण काही चुकलं असेल तर माणसाला त्याबद्दलचं पश्चाताप होतो. असा पश्चाताप तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. तू आत्तापर्यंत एवढे लढाई जिंकलास, पण या ठिकाणी तुझा कोणी पराभव केला का रस्त्यामध्ये? असे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारले. ते प्रश्न युधिष्ठिराने जे विचारले ते मुळामध्ये त्या पहिल्या स्कंदामध्ये 6व्या-7व्या अध्यायामध्ये दिले. ते मुद्दाम वाचा. आता इथे या ठिकाणी सांगतात की तुझ्या आजोबांना अर्जुनाकडून यादवांचा झालेला संहार समजला. आणि हे समजल्यामुळे त्यांनी, म्हणजे सगळ्या पांडवांनी तुला राज्याभिषेक केला आणि ते सारे महाप्रयाणाला निघून गेले. आजही त्या ठिकाणी तुम्ही गेला बद्रीनाथ, केदारनाथचं, तिथे हे महाप्रयाणाचं स्थान जे आहे ते सुद्धा दाखवलं जातं. देवादिदेव विष्णूचे अवतार आणि त्यांनी केलेली ही सगळी कर्म, भगवंत जे आहेत त्यांनी केलेली कर्म हे जे आहेत, जो मनुष्य त्यांचे पठण करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो. आता 2-3 श्लोक या ठिकाणी या अध्यायातले ते नाही आहेत पण महत्त्वाचे आहेत. कालव्यालमुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद्भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. कालव्यालमुखग्रास, काळरूपी व्याल म्हणजे सर्पाच्या मुखामध्ये जीव हा आतमध्ये जात आहे आणि त्रास निर्नाश हेतवे. आता त्याला त्यापासून सोडवण्यासाठी कोणतं शास्त्र आहे तर श्रीमद्भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. भाषितम म्हणजे सांगितलेलं, भाषिते म्हणजे सांगणे. आणि एकम भागवतम शास्त्रम मुक्तिर्दानेन गर्जती. हे एकच भागवत शास्त्र असं आहे जे मी तुम्हाला मुक्ती देतो, मी तुम्हाला मुक्ती देतो असं गर्जना करून सांगत असतं. स्वकीयम यत भवेत तेज तच्च भागवते दधात. भगवंताने आपलं तेज जे आहे तर आपला विग्रह सोडण्यापूर्वी आपलं तेज जे आहे त्या श्रीमद्भागवतामध्ये विलीन केलं. तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद्भागवतार्णवम तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरिही. हे श्रीमद्भागवत जो ग्रंथ आहे आपल्याकडे आहेत, गोरखपूरचे काही पुस्तकं असतील, कुठलेही असतील पुस्तकं, पण ते नुसते ग्रंथ नाही हे लक्षात घ्या. समर्थाने सुद्धा असं सांगितलं, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परिमी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्मारामदासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेत परम.
नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ रीत. आणि त्यामध्ये आपण अखंड दासबोध पारायण गेलं 3-4 वर्षापासून करत आहोत. त्याचं कारण हेच की त्याचा सत्संग आपल्याला झाला पाहिजे. तसा श्रीमद भागवताचा जो सत्संग होईल तो या देहत्यागाच्या वेळेस आपलं जे मरण आहे ते सुद्धा सुखरूप होईल. जसं आता पुढे येणारच आहे, द्वादश स्कंदामध्ये काही भाग येणार आहे. परीक्षेचं सुद्धा निर्यात त्यामध्ये येणार आहे. त्यामध्ये आपण पाहणार तो. म्हणून कृष्णप्राप्ती करम शाश्वत प्रेमानंद फलप्रदम श्रीमद्भागवतम शास्त्रम कलौकिरेण भाषितम. स्कंदपुराणामधले हा श्लोक आहे. तसं श्रीमद्भागवत शास्त्राचा महिमा जो आहे तो सगळं या ठिकाणी सांगितला. भगवंताचं परमधामाला गमन जे आहे ते सांगितलं. आणि परमधामाला भगवंत कोणाच्याही लक्षात नाही येतं, ते गेले. पण त्यांनी आपला जो विग्रह आहे तो या श्रीमद्भागवतामध्ये विलीन केला. आणि म्हणून हे ग्रंथ नाही, ते पूज्य आहेत. त्यांना त्यांचा मान तर दिलाच पाहिजे. पण त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे वडिलांच्या पत्राप्रमाणे मुलगा जसा वागतो तसं एक पारायण झालं, दुसरं झालं की त्यामध्ये सांगितलेले जे गुण आहेत ते माझ्यामध्ये अंगीकृत झाले पाहिजे. यासाठी जीवाने प्रयत्न केला पाहिजे. आणि मग त्यालाच मग आपण म्हणतो नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी गावावे. जय जय रघुवीर समर्थ. इति श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्याम् 18सहस्रायां पारमहंस्यां संहितायाम् 11 स्कंदे 31 श्रीकृष्णार्पणमस्तु. याप्रमाणे हा 31वा अध्याय 11व्या स्कंदातला पूर्ण होता. आता फक्त 12व्या स्कंदातले 13 अध्याय आणि शेवटी असलेले 4 अध्याय महात्म्याचे ते आपल्याला पाहायचे आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणे आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जडू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. आनंद भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जडबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा.
आरती करे तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करे तुझ भगवंता, गोपाल कृष्ण भगवान की जय, जय जय रघुवीर समर्थ, श्री राम जय राम, जय जय राम, श्री